Good morning, friends. So, today we are going to learn coefficient of viscosity. That will be our last topic in this lecture because some part of this chapter is removed. So, I will give you which topic is removed from this lesson. So, now we are going to discuss coefficient of viscosity. Consider a steady flow of a liquid in some horizontal stationary surface as shown in फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण एक फ्लो घेतलेला आहे आणि त्याच्या वेगवेगळे लेयर्स आपल्याला दिसत आहेत. तर पहिल्या लेयरची जी वेलॉसिटी आहे ती v प्लस डी व्ही आहे. दुसऱ्याची मात्र फक्त v आहे. पहिल्याची हाईट खालच्या लेअरपासून x आहे, दुसऱ्याची हाईट मात्र x प्लस डी एक्स आहे. एरिया मात्र दोघांचा ऑलमोस्ट आपण सेम घेतलेला आहे. अकॉर्डिंग टू न्यूटन्स विस्कस फोर्स बिटवीन टू ॲडजसंट लेयर्स ऑफ अ लॅमिनर फ्लो ॲट गिवन टेम्परेचर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एरिया ऑफ द लेयर्स इन कॉन्टॅक्ट. न्यूटनच्या लॉप्रमाणे विस्कस फोर्स हा नेहमी दोन ॲडजसंट लेयरच्या एरियाच्या डायरेक्शनली प्रोपोर्शनलमध्ये असतो. म्हणजे जेवढा एरिया मोठा तेवढा विस्कस फोर्स मोठा. हाच विस्कस फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वेलॉसिटी ग्रॅडियंट. वेलॉसिटी ग्रॅडियंट म्हणजेच काय? डी व्ही बाय डी एक्स. दॅट इज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू हाईट. दॅट इज वेलॉसिटी ग्रॅडियंट, डी व्ही बाय डी एक्स. So combining 1 and 2 we get force is directly proportional to area and velocity gradient. So now we take eta, that is constant of proportionality, is called as coefficient of viscosity. So F is equal to minus n a dv by dx. The negative signs indicates, सगळ्यांना प्रश्न पडला की निगेटिव्ह साईन का आलं. द निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट the viscous force is opposite to the relative velocity of the layer with respect to another layer. So जी velocity gradient आहे किंवा velocity आहे तिच्या अपोजमध्ये हा फोर्स काम करतो. त्यामुळे दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे म्हणून आपण इकडे मायनस साईन घेतलेलं दिसते. द फ्लुइड, इट्स मॅग्निट्यूड डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ द फ्लुइड अँड इट्स टेम्परेचर. सो विस्कॉसिटी कशावर अवलंबून असते? कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी कशावर अवलंबून असते? मॅग्निट्यूड डिपेंड्स अपॉन द टाईप ऑफ फ्लुइड, कोणत्या टाईपचं फ्लुइड आहे आणि त्याचं टेम्परेचर किती आहे या दोन गोष्टींवरती अवलंबून असतं. SI युनिट ऑफ इटाचं SI युनिट काय येईल? तर बघा, आपण ते काढण्यासाठी काय करू की हा इटा इकडेच राहू देऊ लेफ्ट साईडला. एरिया इकडे काय होता? मल्टिप्लाय होता. इकडे येताना काय होईल? डिवाईड होईल. डी व्ही बाय डी एक्स तिकडे जाताना काय होईल? सो इट विल बी डी एक्स अपॉन डी व्ही. सो आपण त्यांना सिम्प्लिफाय केलं आणि युनिट आलं न्यूटन. पर न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर, और विच इज सेम ॲज पास्कल सेकंड. त्याला आपण पास्कल सेकंड पण म्हणू शकतो, कारण न्यूटन पर मीटर स्क्वेअर करायला आपण पास्कल म्हणतो. नाऊ डाईन युनिट डाईन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर. इट इज ऑल्सो नोन ॲज अ पॉईस. याला पॉईस पण म्हणता येतं. सो 1 पास्कल सेकंड इज कॉल्ड ॲज अ 10 पॉईस. याच्यामध्ये हे रिलेशन आहे. इट्स डायमेन्शन इज m1 l-1 t-1. सो डेफिनेशन ऑफ इटा, आपण इटाची डेफिनेशन बघूया. बऱ्याच वेळेपासून मी न्यूला इटा असं म्हणतो आहे. सो इट इज नॉट इटा, इट इज न्यू. बाय मिस्टेकन
the coefficient of viscosity आहे it is nu. सो आपण न्यूची डेफिनेशन बघू. टेकिंग A1 स्क्वेअर युनिट dv/dx 1. सो F इज इक्वल टू NA dv/dx. We get nu is equal to F. Thus, coefficient of viscosity can be defined as the viscous force acting per unit area. मग कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीला आपण काय म्हणू शकतो? विस्कस फोर्स ॲक्टिंग पर युनिट एरिया असं पण म्हणता येईल. सरफेस एरिया ऑफ कॉन्टॅक्ट अँड पर युनिट वेलॉसिटी ग्रेडियंट बिटवीन टू ॲडजेसंट लेअर इन अ लॅमिनर फ्लो ऑफ अ फ्लुइड. नोट द कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ अ लिक्विड डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर while that of gases increases with increase in टेम्परेचर. याच्यावरनं असं लक्षात येतं की कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी लिक्विडचा कमी होतो जेव्हा टेम्परेचर काय होतं? वाढतं. आणि गॅसेसमध्ये मात्र जसं जसं टेम्परेचर वाढतं तर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी वाढत जाते. सो दिस इज नॉन ॲज अ कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. सो लास्ट टॉपिक इज स्टोक्स लॉ. Stokes law is nothing. What's that? When an object moves through a fluid, it experiences a viscous force which acts in opposite direction of its velocity. एखाद्या लिक्विडमध्ये किंवा फ्लुइडमध्ये जेव्हा एखादी वस्तू काय एक्सपिरियन्स करते? फोर्स एक्सपिरियन्स करते. अपोजिट डायरेक्शनने, वेलॉसिटीच्या अपोजिट डायरेक्शनने तिला फोर्स फील होतो. दॅट इज नोन ॲज अ दॅट फोर्स. तो जो फोर्स असतो त्याला आपण विस्कस फोर्स असं म्हणतो. द रेझिस्टिव्ह फोर्स ऑन अ स्मॉल स्मूथ सॉलिड स्पेरिकल बॉडी ऑफ रेडियस आर मूविंग विथ वेलॉसिटी v थ्रू अ लॅमिनर विस्कस मीडियम ऑफ लार्ज डायमेन्शन हॅविंग कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी न्यू इज गिवन बाय. तिला फोर्स होणारा जो फील आहे, फील होणारा जो फोर्स आहे दॅट इज F. So F is equal to sigma pi nu r v. So r is radius, v is velocity, nu is coefficient of viscosity, pi constant, sigma is nothing but also constant. So now this is called as a Stokes law, which can be verified by using dimensional analysis. This relationship is valid only for laminar flow. The viscous force F acts as a opposite to that of velocity v.